तापमान दिवसेंदिवस वाढतंय. तापमान वाढताच महाराष्ट्र तहानलाय. पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या देखील वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रामधील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 102 टँकरनी पाण्याचे टँकर वापर वाढलेला आहे. तापमान वाढल्यामुळे राज्यामध्ये फक्त एका आठवड्यात 102 टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय. 15 एप्रिलच्या दरम्यान राज्यातील जिल्ह्यामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी 478 टँकर वापरले जात होते. 21 एप्रिलपर्यंत ही संख्या 580 वर पोहोचली आहे. पैकी 21 एप्रिलपर्यंत 192 टँकर किंवा एकूण 33% टँकर मराठवाड्यामध्ये वापरले जातात. आपण हीच आकडेवारी पाहतोय. मराठवाडा विभागामध्ये टँकरची संख्या 192 इतकी आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये ती 135 तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 114 इतके टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. कोकणामध्ये 76 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय तर अमरावतीमध्ये 63 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, आपण पाहतो ही नुकतीच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून टँकरची संख्या बघत होतो. सगळ्यात जास्त जे टँकर मागवले जात आहेत 192 जी संख्या आहे मराठवाड्यामध्येच मागवले जात आहेत. कारण तसंही हा दुष्काळी प्रदेश आहे. पाण्याची टंचाई इकडे भेडसावतच असते. असं असताना आता टँकरची संख्या इतकी वाढलेली आहे. नागरिकांचा कसा यावर रिप्लाय येतो? नक्कीच. आणि जर बघितलं तर मराठवाडा हा सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये जे आहे ते विषम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सध्या एप्रिल महिन्यात सुरू आणि एप्रिलमध्येच 192 टँकरनं जे आहे ते पाणी पुरवठा मराठवाड्यामध्ये केला जात आहे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 135, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 114, तर कोकण विभागामध्ये सर्वाधिक कमी टँकरनं जे आहे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमरावती विभागामध्ये देखील मागील 15 दिवसापासून टँकरची संख्या वाढत जात असून सध्या 63% टँकरनं जे आहे ते पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर उन्हाचं तापमान जे आहे ते मागील 15 दिवसापासून वाढत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या उन्हाचा फटका आणि टंचाईवरती सुद्धा बसून येत आहे. कारण बाष्पीभवनाचा प्रकार देखील वाढत जात आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढल्यामुळे पाण्याची टंचाई सुद्धा नागरिकांना भासू लागली आणि त्यामुळे आता टँकरची संख्यात सुद्धा मोठ्या संख्येने वाढ होत आहे. सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि पुढील महिन्यामध्ये अधिक टँकरची संख्या जी आहे ती देखील वाढण्याचा अंदाज जो आहे तो आता वर्तवला जात आहे. त्याच अनुषंगाने आता प्रशासन जे आहे ते पाणी टंचाईच्या आढावा बैठकी सुद्धा घेत असून आता मराठवाड्यात सुद्धा जायकवाडी धरण जे आहे ते सर्वाधिक मोठं धरण म्हणून ओळखलं जातं. या धरणात सुद्धा 42% पाणीसाठा आहे आणि त्यामध्ये बाष्पीभवनाचं प्रकरण जे आहे ते वाढत जात आहे. त्यामुळे पाणी साठा कमी होताना पाहायला मिळत आहे आणि आता टँकरची संख्या देखील पुढील महिन्यात सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील नागरिकांना सर्वाधिक करावा लागणार आहे. जी, अगदीच. धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.